नमस्कार, मी पूजा. लोकमत मध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा एकदा वाढलाय आणि आता ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट सुद्धा काही जिल्ह्यांना हवामान विभागानं दिलेला आहे. कोणत्या भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होऊ शकतो, पाऊस आतापर्यंत कुठे कुठे किती किती झालाय, देशभराचा सुद्धा विचार करणार आहोत. तिथली सुद्धा परिस्थिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रामध्ये कुठे काय अलर्ट दिलेले आहेत हवामान विभागानं, सगळं जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. ही सॅटेलाइट इमेज जर तुम्ही बघितली तर आपल्याला दिसेल सध्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसासाठी पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे, ज्यामुळे आपल्याला अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वरतून जे वारे येतात, एक सायक्लोनिक सर्क्युलेशन जे तयार झालेलं होतं बंगालच्या उपसागरात, ते हळूहळू वरच्या दिशेने इकडून मधून आपल्याला दिसतंय की पूर्व भारताच्या सगळ्या भागामध्ये त्यामुळे पाऊस येत होता आणि ते मधून वरती वरती जात असल्यामुळे त्या सायक्लोनिक सर्क्युलेशनचा भाग म्हणून या सगळ्या भागामध्ये, वरच्या भागामध्ये पाऊस पडतोय. वरतून येणारे वारे, या वाऱ्यांमुळे मान्सूनला गती मिळतीये आणि विदर्भासह अनेक भागांमध्ये, यामुळेच कोकणातल्या सुद्धा भागांमध्ये इतक्या जोरात या वाऱ्यांचा प्रभाव आहे बघा. कोकणात सुद्धा या वाऱ्यांमुळे आपल्याला पाऊस पाहायला मिळणार आहे. जीएफएस मॉडेल मी तुम्हाला दाखवते, त्याच्यावरून आपल्याला कळेल की नेमकी या सायक्लोनिक सर्क्युलेशनची काय परिस्थिती आहे आणि कोणत्या कोणत्या भागांमध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झालंय. ही परिस्थिती बघितली तर ती आजच्या दिवसाची आहे. इकडे जसं की मी तुम्हाला सांगितलं, हे सायक्लोनिक सर्क्युलेशन जे तयार झालेलं बंगालच्या उपसागरात, ते इथे आलेला आहे. हा तुम्हाला राऊंड असा दिसत असेल ब्ल्यू कलरचा. तिथे मोठ्या प्रमाणात गोल गोल चक्राकार वारे फिरतात आणि त्यामुळे काय होतंय तर त्या भागांमध्ये पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय. ही एक परिस्थिती झाली जिथे पूर्व भारताचा विचार केला आपण तर या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय. दुसरीकडे तुम्हाला हा ब्ल्यू कलर इथे सुद्धा दिसेल, म्हणजेच काय तर कोकणातल्या या सगळ्या पट्ट्याला, मुंबई, ठाणे, पालघर या भागांमध्ये सुद्धा आपल्याला पाऊस पडलेला पाहायला मिळणार आहे. पुढे सेकंड इमेज जर आपण बघितली याचीच, या जीएफएस मॉडेलची, उद्या नेमकी काय परिस्थिती असू शकते किंवा हे जे सायक्लोनिक सर्क्युलेशन झालेलं आहे याचा जोर ओसरू शकतो का, तर इथे बघा, आपण आधीची इमेज बघितली तर ते इथे होतं, ते हळूहळू पुढे पुढे जाणार आहे आणि मग उत्तर भारतामध्ये त्यामुळे पाऊस पडेल. बंगालच्या उपसागरातील मग त्या कमी दाबाचा जोर हळूहळू कमी होईल, इथून पाऊस जाईल. पण सध्या पुढचे 4 ते 5 दिवस तरी आपल्याला अशी परिस्थिती दिसेल की कोकण आणि या भागामध्ये, विदर्भाच्या काही भागांमध्ये त्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पाऊस पडणार आहे. जास्त करून कोकणात त्याचा प्रभाव आपल्याला पाहायला मिळणार आहे. ते हळूहळू वरती जात आहे, पण इतका प्रभाव वाऱ्यांचा आहे की पाऊस त्याच्यामुळे पडणार आहे. आता ओव्हरऑल देशाचा विचार करूयात, कोणत्या भागांमध्ये किती पाऊस झालाय, कोणत्या भागांमध्ये सरासरीच्या जास्त पाऊस झालाय, हे सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला हा लाल कलर दिसतोय, तो कलर म्हणजेच काय तर या भागामध्ये कमी पाऊस झालेला आहे सरासरीपेक्षा. येलो कलर म्हणजे काय तर या भागामध्ये सुद्धा फार कमी पाऊस झालेला आहे. ब्ल्यू कलर म्हणजे काय तर त्या भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे. तुम्हाला 2 कलर दिसत आहेत, निळा आणि एक स्काय ब्ल्यू, एक ब्ल्यू. या भागांमध्ये चांगला पाऊस झालेला आहे. हे सगळे महाराष्ट्रातील जिल्हे आपण बघितले, पालघर, ठाणे वगैरे. पण हे जिल्हे बघा, इकडे सगळे जे जिल्हे आहेत, अमरावती, वर्धा, विदर्भासह हे सगळे जिल्हे, हा इकडचा आपण भाग बघितला, राजस्थानचा काही भाग बघितला, या भागामध्ये अजून सुद्धा पाऊस हवा तसा झालेला नाहीये. इकडे हे पूर्वेकडचे काही जिल्हे, इथे सुद्धा आपल्याला असं दिसतंय की तिथे सुद्धा पाऊस जास्त झाला नाहीये. हे जे सगळा अंदाज आहे हा 1 तारखेपासून ते 21 तारखेपर्यंतची ही सगळी परिस्थिती आणि कुठे कुठे किती पाऊस झालाय तर महाराष्ट्रातील या सगळ्या कोकणाचा पट्टा, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्या प्रकारे पाऊस झालाय. या भागामध्ये थोडा चांगला पाऊस झालेला दिसतोय. बाकी सगळे जे तुम्ही जिल्हे बघताय, येलो कलर आपल्याला दिसतोय, लाल कलर दिसतोय, कमी पाऊस अजूनही तिथे आहे. हा देश भरातला विचार होता, पण जसं की मी सांगितलं, हळूहळू जुलै महिन्याच्या शेवटपर्यंत अख्ख्या देशभरामध्ये चांगला पाऊस होऊ शकतो. अलर्ट काय आहेत हे जाणून घेऊ, जेणेकरून आपल्याला कळेल की महाराष्ट्रात पुढचे 2 दिवस काय परिस्थिती असू शकते. जसं की मी तुम्हाला सांगितलं, 21 तारखेला ज्या सर्क्युलेशनमुळे कोकणात जास्त पाऊस असेल. पालघर, ठाणे, पुणे, रायगड या भागांना ऑरेंज अलर्ट आहे, म्हणजेच काय तर मुसळधार पाऊस या भागांमध्ये असेल. मेघगर्जनेसह, वादळी वाऱ्यांसह पाऊस येऊ शकतो. येलो अलर्ट कुठे आहे तर विदर्भातील हे सगळे काही जिल्हे, नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्याचबरोबर जळगाव आणि नाशिकला सुद्धा येलो अलर्ट आहे. हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी, मेघगर्जनेसह, विजांसह पाऊस बरसेल असा अंदाज आहे. गोंदिया, भंडारा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीला सुद्धा ऑरेंज अलर्ट आहे. मुसळधार पावसाचा इशारा 21 तारखेला या जिल्ह्यांना आहे. 22 तारखेला पुण्याला
रेड अलर्ट दिलाय. उद्याच्या दिवशी पुण्याला रेड अलर्ट दिलाय. रेड अलर्ट म्हणजे काय असतो तर अतिवृष्टीचा इशारा त्या भागांमध्ये देण्यात येतो. त्या भागांमध्ये कंटिन्यू मुसळधार पाऊस पडतो आणि यामुळे धोक्याची सुद्धा शक्यता असते. तर पुण्यात ती परिस्थिती असेल असा अंदाज हवामान विभागानं दिलाय. त्याचबरोबर हा सगळा कोकणाचा पट्टा बघितला आपण, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट आहे, मुसळधार पाऊस असेल. त्याचबरोबर नाशिक आणि विदर्भातील सगळ्याच जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट आहे. म्हणजेच काय तर हलका ते मध्यम पाऊस असणार आहे. सगळ्यात जास्त धोका कुठे असेल? पुणे आणि कोकणामध्ये, ठाणे, मुंबई वगैरे या सगळ्या भागांमध्ये सुद्धा 22 तारखेला पाऊस असेल असं हवामान विभागानं सांगितलेलं आहे. 23 तारखेचा अंदाज बघा. 23 तारखेला काय अंदाज आहे तर पुण्यामध्ये साताऱ्याच्या घाट परिसरामध्ये ऑरेंज अलर्ट असणार आहे. मुसळधार पाऊस तिथे कायम असेल. त्याचबरोबर कोकणातला सगळा पट्टा, नाशिक, जळगाव आणि विदर्भातील हे काही जिल्हे, अमरावती, यवतमाळ, नागपूर वगैरे इथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं दिलेला आहे. मराठवाड्याचा विचार केला तर बघा, आपण काही दिवसांचा अंदाज बघतोय. मराठवाड्यामध्ये अजून सुद्धा हवा तसा पाऊस आपल्याला पाहायला मिळत नाहीये. जुलै महिना संपेल काही दिवसांनी तरी सुद्धा मराठवाडा अजूनही पावसाची प्रतीक्षा करतोय. त्या भागांमध्ये ग्रीनच अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय. हवा तसा पाऊस तिथे अजूनही पाहायला मिळत नाहीये. ते 24 तारखेचा अंदाज जर बघितला तर पावसाचा जोर पुन्हा एकदा 24 तारखेला कमी होणार आहे. कारण ते कमी दाबाचं क्षेत्र होतं, त्याचा जोर ओसरेल. फक्त काही जिल्ह्यांना, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी या भागांना येलो अलर्ट आहे आणि गोंदियामध्ये येलो अलर्ट दिसतोय. विदर्भाच्या हलका ते मध्यम पाऊस असेल. आता आपण हा काही दिवसांचा अंदाज बघितला तर तुम्हाला असं दिसेल की हा जो पाऊस आहे हा कंटिन्यू बरसणार आहे असं चित्र नसेल. काही ठिकाणी जिथे ऑरेंज अलर्ट आहे पाऊस कंटिन्यू बरसेल, 1-2 तास नंतर तो नसणार आहे. जिथे येलो अलर्ट आहे तिथे सुद्धा हलका ते मध्यम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. जुलै महिना आहे, फक्त कोकणामध्ये चांगला पाऊस झालेला आहे. विदर्भ, मराठवाड्यामध्ये अजूनही हवा तसा पाऊस झालेला नाहीये. खरं तर जुलै महिना हा पावसासाठी ओळखला जातो, कारण बराचसा पाऊस पावसाच्या हंगामातला हा जुलै महिन्यात होतो. पण अजून सुद्धा आजची तारीख 21 तारीख उलटून जाईल तरी सुद्धा हवा तसा पाऊस विदर्भ, मराठवाड्यात अजूनही पडत नाहीये. शेतकरी प्रश्न विचारतायत तर मग तो कधी पडणार आहे? तर हवामान विभागानं असं सांगितलेलं आहे की जुलै महिन्यामध्ये तरी आपल्याला अशी परिस्थिती सध्या दिसत नाहीये की बराच किंवा मुसळधार पाऊस पाहायला मिळेल. अल निनोचं संकट आहे. अनेक संकट ही सध्या हवामान प्रणालीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच परिणाम म्हणून अजूनही मराठवाडा, विदर्भामध्ये अनेक भागांमध्ये कोरडं वातावरण आहे. अर्थात वेगळ्या काही प्रणाली तयार जर झाल्या, सर्क्युलेशन तयार झाले, पावसासाठी पोषक वातावरण जर तयार झालं येत्या काही दिवसांमध्ये, तर हे जे अंदाज आहेत हे बदलू शकतात आणि तिथे पाऊस येऊ शकतो. पण जसे जसे हवामानाचे इतर अपडेट्स हवामान विभाग देत राहील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील, तुमच्या भागात कसा पाऊस आहे, तिथे काय परिस्थिती आहे, हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.